नमस्कार, मी तन्मय टिल्लू टॉक्सच्या या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वारे वाहू लागलेत आणि प्रत्येक पक्ष कंबर कसतोय, प्रत्येक पक्ष रणनीती ठरवतोय, प्रत्येक पक्ष आता दौरे प्लॅन करतोय आणि त्यातच आता राज ठाकरेंचीही एंट्री झाली आहे आणि त्यामुळेच विधानसभेमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। आजच्या व्हिडिओमध्ये त्याच संदर्भात जाणून घ्यायचं आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्याच मनसे मेळाव्यातनं राज्यभरातनं आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी थेट स्वबळाचा नारा दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली। एवढंच नव्हे तर मनसेला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसवणारच असल्याचा निर्धार राज ठाकरेंनी बोलून दाखवलाय। 2019च्या लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी मोदींविरोधात प्रचार केला होता आणि विधानसभेमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती। मात्र एकाच जागेवर मनसेला यश आलं होतं, ते म्हणजेच राजू पाटील यांच्या रूपानं। इकडे 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींचा प्रचार केलाय, त्यात आता त्यांनी स्वबळाचीही भाषा केली आहे। मात्र निवडणुकीपूर्वी काही वेगळी समीकरणं तयार झाली तर राज ठाकरे महायुतीतही निवडणूक लढवण्याची शक्यता कायम आहे। सध्या मनसेनं कशी तयारी सुरू केली आहे बघा। मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा करतंय। मनसे नेत्यांची निरीक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यभरात ही नियुक्ती झाली आहे। मनसे नेत्यांकडनं मतदारसंघांची चाचपणी देखील केली जाते। मतदारसंघातील आढाव्यानंतर राज ठाकरेंचे दौरे देखील असणार आहेत। निवडून येण्याच्या क्षमतेवर तिकीट वाटप केलं जाईल। पारदर्शक माहिती देण्याच्या सर्वे टीमला सूचना देण्यात आल्या। त्यामुळे राज ठाकरे एकीकडे विरोधकांची भाषा कधीतरी करतात तर कधी सत्ताधाऱ्यांना जवळ करत असतात। त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जाते। आगामी विधानसभेसाठी राज ठाकरेंनी सध्या एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। मात्र राज ठाकरे स्वबळावर लढले तर त्याचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला तोटा होणार यावर आघाड्या आणि बिघाड्यांची गणितं अवलंबून असतील। मात्र गेल्या 10 वर्षांपासून केवळ एक आमदार असलेल्या मनसेला कोणती भूमिका फायद्याची आहे यावर राज ठाकरेंचं राजकीय समीकरण ठरणार आहे यात शंका नाही। त्यामुळे राज ठाकरे आगामी काळात काय नेमकी भूमिका घेतात, काय बोलतात, सभांमध्ये काय नरेटिव्ह सेट करतात यावरच सगळं गणित अवलंबून असणार आहे। त्यामुळे घोडा मैदान दूर नाही, वाट पाहूया। आजच्या व्हिडिओ तितकंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा टिल्लू टॉक्स। देश विदेशातील घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।